स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत न्यायालयीन भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उच्च न्यायालय, 2 कलकत्ता उच्च न्यायालय, 3 मद्रास उच्च न्यायालय, 4 आंध्र प्रदेश उच्च न्यायालय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता उच्च न्यायालय. कलकत्ता उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. प्रश्न दुसरा, काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 सिंहांसाठी, 2 हत्तींसाठी, 3 वाघांसाठी, 4 एकशिंगी गेंड्यांसाठी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 एकशिंगी गेंड्यांसाठी. काझीरंगा नॅशनल पार्क हे एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 15 जानेवारी, 2 21 जानेवारी, 3 25 जानेवारी, 4 27 जानेवारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 25 जानेवारी. राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 4, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 महात्मा गांधी, 4 विनोबा भावे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले. गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक महात्मा ज्योतिबा फुले हे आहेत. कारले भाजे लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 1 रायगड, 2 सातारा, 3 बीड, 4 पुणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पुणे. कारले भाज्या लेण्या ह्या पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 6, भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल, 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3 लाल बहादूर शास्त्री, 4 इंदिरा गांधी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. प्रश्न क्रमांक 7, पुणे करार हा कोणत्या वर्षी करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 1 1930, 2 1931, 3 1932, 4 1935. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1932. पुणे करार हा 1932 या वर्षी करण्यात आला होता. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांमध्ये पुणे करार करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 8, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती असते? ऑप्शन क्रमांक 1 58, 2 60, 3 62, 4 65. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 62. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय हे 62 वर्ष असते. प्रश्न क्रमांक 9, प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालय असावे असे कोणत्या कलमात नमूद करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 कलम 240, 2 कलम 241, 3 कलम 250, 4 कलम 214. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कलम 214. कलम 214 मध्ये प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालय असावे असे नमूद करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 10, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 कलकत्ता, 2 नवी दिल्ली, 3 मद्रास, 4 मुंबई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली. भारताचे सर्वोच्च न्यायालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 11, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर, 2 नागपूर, 3 अमरावती, 4 मुंबई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अमरावती. गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 12, आंतरराष्ट्रीय न्याय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 17 जुलै, 2 18 जुलै, 3 19 जुलै, 4 20 जुलै. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 17 जुलै. 17 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय न्याय दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 13, आंतरराष्ट्रीय महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 8 मार्च, 2 10 मार्च, 3 15 मार्च, 4 20 मार्च. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 10 मार्च. 10 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 14, भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1
क्रिकेट, 2 कबड्डी, 3 खो खो, 4 हॉकी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हॉकी. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. प्रश्न क्रमांक 15. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला होता? ऑप्शन क्रमांक 1 तोरणा किल्ला, 2 अजिंक्यतारा किल्ला, 3 शिवनेरी किल्ला, 4 रायगड किल्ला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तोरणा किल्ला. तोरणा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला होय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.